माझी मुलगी कोठे आहे? मंडपात बसलेल्या पाहुण्यांकडे पाहत माधवराव अक्षरशः ओरडले. समोर लग्नाचा मंडप सजला होता. नातेवाईकांची गर्दी होती. स्वयंपाकघरातून जेवणाचा वास येत होता. बँडवाले बाहेर उभे होते, पण नवरी गायब होती. फक्त तिची लाल साडी खोलीत होती. हातातील हिरव्या बांगड्या जमिनीवर पडल्या होत्या आणि आरशासमोर ठेवलेल्या एका छोट्याशा कागदावर फक्त एकच वाक्य लिहिलं होतं. बाबा, मला माफ करा, पण मला हे लग्न करता येणार नाही. माधवरावांच्या हातातून तो कागद खाली पडला. हे काय झालं? वरपक्षातील लोक संतापले. आमची बदनामी करून तुमची मुलगी पळून गेली. माधवराव काहीच बोलू शकले नाहीत, कारण त्यांनाही काहीच माहीत नव्हतं. नवरीचं नाव होतं वैदेही. गावात सगळ्यांच्या आवडीची मुलगी, शिक्षण घेतलेली, शांत स्वभावाची, आणि त्या दिवशी तिचं लग्न गावातील श्रीमंत घरातील अमोलसोबत होणार होतं. पण लग्नाच्या काही तास आधी वैदेही अचानक गायब झाली. तिचा फोन बंद होता. ती कुठे गेली होती? का गेली होती? आणि सर्वात मोठा प्रश्न, तिने स्वतःचं लग्न का मोडलं होतं? 12 वर्षापूर्वी वैदेही आणि अमोलचं लग्न ठरलं, तेव्हा दोन्ही घरात आनंदाचं वातावरण होतं. अमोल शहरात नोकरी करत होता. त्याचे वडील गावातील मोठे व्यापारी होते. वैदेहीच्या वडिलांना वाटत होतं की मुलीचं आयुष्य सुखात जाईल. पण वैदेही मात्र काही दिवसांपासून विचित्र वागत होती. ती वारंवार एकटी बसायची. कुणीतरी फोन केला की ती घाबरायची आणि रात्री उशिरापर्यंत आपल्या खोलीत काहीतरी लिहित बसायची. एक दिवस तिची मैत्रीण मीराने विचारलं, वैदेही, खरं सांग, तुला हे लग्न नकोय का? वैदेही काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. मला लग्न नको असतं तर मी बाबांना आधीच सांगितलं असतं. मग समस्या काय आहे? वैदेहीने आजूबाजूला पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाली, माझ्यावर विश्वास ठेवशील? हो. मग एक दिवस सगळं सांगते, पण आत्ता नाही. मीराला काहीच समजलं नाही. लग्नाचा दिवस सकाळी वैदेहीला नवरीचा पोशाख घालण्यात आला. घरात गाणी सुरू होती, पण वैदेहीच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. ती सतत घड्याळाकडे पाहत होती. दुपारी 1 वाजता तिच्या फोनवर एक मेसेज आला. मेसेज वाचताच तिच्या चेहऱ्याचा रंग बदलला. तिने फोन बंद केला आणि काही मिनिटांनी खोलीतून बाहेर पडली. तिच्या वडिलांनी विचारलं, कुठे चाललीस? ती म्हणाली, बाबा, मला थोडं काम आहे, 15 मिनिटात येते. पण ती परत आलीच नाही. त्या रात्री रात्र झाली. वरपक्ष निघून गेला. गावात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. कुणी म्हणालं वैदेहीला दुसरं कोणीतरी आवडत होतं. कुणी म्हणालं ती शहरात पळून गेली. कुणी म्हणालं मुलीने घराची बदनामी केली. पण माधवराव मात्र रोज आपल्या मुलीची वाट पाहत राहिले. 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेली, 5 वर्ष गेली. वैदेहीचा काहीच पत्ता लागला नाही. तिच्या आईने आजारपणात शेवटपर्यंत एकच प्रश्न विचारला, वैदेही परत येईल ना? माधवराव प्रत्येक वेळी म्हणायचे, हो, ती नक्की येईल. पण त्यांच्या मनात मात्र एक प्रश्न कायम होता, माझ्या मुलीने मला सोडून का दिलं? 12 वर्षांनी गावात एक नवीन कार आली. कारमधून साधारण 12 वर्षाचा मुलगा खाली उतरला. त्याच्या हातात एक जुनी बॅग होती. त्याने गावातील एका दुकानवाल्याला विचारलं, काका, इथे माधवरावाचं घर कुठे आहे? दुकानदाराने त्यांच्याकडे पाहिलं. तुला माधवराव कशासाठी हवेत? मुलगा शांतपणे म्हणाला, मला त्यांना एक गोष्ट द्यायची आहे. काय? मुलाने आपल्या बॅगेतून एक जुना फोटो काढला. फोटोमध्ये वैदेही होती. दुकानदाराच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. ही वैदेही. मुलगा काही बोलला नाही. तो फक्त म्हणाला, मला माझ्या आजोबांना भेटायचं आहे. माधवरावासमोर तो मुलगा. माधवराव अंगणात बसले होते. दारात मुलगा दिसताच त्यांनी विचारलं, कोण? मुलगा त्यांच्या जवळ आला. त्याने खिशातून एक जुना फोटो काढला. माधवरावांनी फोटो पाहिला. तो वैदेहीचा होता. त्याच्या हातांना थरथर आली. हा फोटो तुझ्याकडे कुठून आला? मुलगा म्हणाला, माझ्या आईकडून. माधवराव जागेवरून उठले. तुझी आई?
कोण? मुलगा त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणाला. वैदेही. माधवरावांना जणू काही ऐकूच आलं नाही. काय? हो, माझी आई वैदेही, तो मुलगा म्हणाला. पण तू कोण? आजोबा म्हणाले. मुलाने उत्तर दिलं. मी तिचा मुलगा आहे. माधवरावांच्या डोळ्यात अश्रू आले. 12 वर्षापासून ज्या मुलीची ते वाट पाहत होते, तिचं रक्त त्यांच्यासमोर उभं होतं. पण वैदेही कुठे होती? मुलगा एक पत्र देतो. मुलाने बॅगेतून एक लिफाफा काढला. आईने हे तुम्हाला द्यायला सांगितलं. माधवरावांनी पत्र उघडलं. त्यात लिहिलं होतं. बाबा, मला माहीत आहे की तुम्ही माझ्यावर रागवले असाल. तुम्हाला वाटत असेल की मी तुमची मान खाली घातली. पण त्या दिवशी मी जे केलं ते माझ्या इच्छेने नव्हतं. माझ्याकडे दुसरा मार्ग नव्हता. तुम्ही मला चुकीचं समजून घेतलं तरी चालेल, पण माझ्या मुलाला मात्र कधीही दोष देऊ नका. एक दिवस तो मोठा झाला की त्याच्या तुमच्याकडे पाठवेन. तेव्हा त्याला सत्य सांगा. तुमची वैदेही. माधवरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझ्या मुलीला काय झालं? मुलगा शांत होता. काही क्षणांनी त्याने फक्त एवढंच सांगितलं. आई आता या जगात नाही. वैदेहीचं सत्य. माधवरावांच्या पायाखालची जमीनच सरकली. काय? मुलाने सांगितलं. आईने मला एकच गोष्ट सांगितली होती. ती म्हणायची की माझ्या जन्मानंतर काही लोक माझ्या मागे लागले होते, म्हणून तिला मला घेऊन गाव सोडावं लागलं. पण कोण? मुलाने उत्तर दिलं नाही. त्याने दुसरं पत्र काढलं. आई म्हणाली होती हे पत्र फक्त आजोबांनी एकटे वाचायचं. माधवरावांनी पत्र उघडलं आणि त्यांना जे सत्य कळलं ते त्यांच्या आयुष्यभराच्या गैरसमजाला चक्काचूर करून गेलं. खरा धक्का वैदेहीने त्या पत्रात लिहिलं होतं. बाबा, अमोल वाईट माणूस नव्हता, पण त्याच्या घरात एक मोठं गुपित होतं. लग्नाच्या आदल्या रात्री मला कळलं की त्याच्या कुटुंबाने माझ्या नावावर असलेली तुमची जमीन हडप करण्यासाठी हे लग्न ठरवलं होतं. मला काही कागद सापडले. मी ते बाबांना दाखवणार होते, पण त्याच रात्री मला धमकी मिळाली. मला सांगितलं गेले की जर मी लग्न केलं नाही तर बाबांना त्रास दिला जाईल. म्हणून मी पळून गेले. मी तुम्हाला सत्य सांगू शकले नाही. माझ्या पोटी एक मुलगा होता. तो अमोलचा मुलगा होता. पण माझ्या मुलाला त्या घराच्या लोभापासून दूर ठेवण्यासाठी मी त्याला घेऊन शहरात गेले. मी काम केलं, खूप कष्ट केले, पण माझ्या मुलाला शिकवलं आणि आता तो मोठा झाला आहे. बाबा, त्याला तुमचा आशीर्वाद हवा आहे. त्याला सांगा की त्याची आई वाईट नव्हती. ती फक्त आपल्या बाबांना वाचवण्यासाठी घर सोडून गेली होती. माधवरावांनी पत्र नाही छातीशी धरलं. माझ्या मुलीने माझ्यासाठी एवढं सगळं सहन केलं. त्यांनी नातवाला जवळ घेतलं. पहिल्यांदाच त्या मुलाला आपल्या आजोबांच्या मिठीत सुरक्षित वाटलं. माधवराव म्हणाले. बाळा, तुझ्या आईने मला माफ केलं असेल का? मुलगा हसला. आई म्हणायची, माझे बाबा मला कधीच चुकीचं समजणार नाहीत. माधवरावाच्या डोळ्यातून अश्रू आले. माधवरावांनी वैदेहीच्या जुन्या कपाटाची चावी काढली. 12 वर्षापासून त्यांनी ते कपाट उघडलं नव्हतं. कपाटात काही जुने कागद होते. त्यात वैदेहीचे लग्नाची दिवशी गोळा केलेले पुरावे होते. माधवरावाने ते पुरावे पोलिसांकडे दिले. काही दिवसात जुन्या फसवणुकीचं सत्य समोर आलं. ज्याच्यावर वैदेहीने आरोप केले होते त्याच्यावर कारवाई झाली. पण माधवरावांना त्याचा आनंद नव्हता. त्यांना फक्त एकच गोष्ट हवी होती, आपली मुलगी परत यावी. पण ती परत येणार नव्हती. 12 वर्षांनी पूर्ण झालेलं लग्न. काही महिन्यांनी माधवरावांनी गावात एक छोटा कार्यक्रम ठेवला. त्याच्या नातवाचा वाढदिवस होता. संपूर्ण गावाला बोलवलं. मंचावर वैदेहीचा मोठा फोटो ठेवला. माधवरावांनी नातवाचा हात हातात घेतला आणि म्हणाले, आज माझी मुलगी इथे नाही, पण तिचं स्वप्न माझ्यासमोर उभं आहे. लोकांनी तिला पळून गेलेली मुलगी म्हटलं, कुणी तिला स्वार्थी म्हटलं, पण सत्य समजायला मला 12 वर्ष लागली. म्हणून कोणाच्याही आयुष्याचा निर्णय फक्त एकीव गोष्टीवर घेऊ नका. कधी कधी एखादी व्यक्ती आपल्यापासून दूर जाते कारण तिला आपल्यापासून दूर जायचं नसतं, तर आपल्याला वाचवायचं असतं.
नातवाने आजोबांचा हात घट्ट पकडला आणि त्या क्षणी माधवरावांच्या डोळ्यासमोर वैदेहीचा चेहरा आला. जणू ती म्हणत होती, बाबा आता मला माफ करा. माधवरावांनी आकाशाकडे पाहिलं. नाही ग मुली, माफी तू मागायची नाहीस, माफी तर मला तुझ्याकडे मागायची आहे. जर या कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर अशीच एक कथा पुन्हा ऐकण्यासाठी मराठी कथासंग्रहला सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला पुढची कथा बनवण्याची प्रेरणा देतो. धन्यवाद.